Thank you, Master. Hallelujah. 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 या वेळामध्ये तुम्हा प्रत्येकांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी स्वागत करत आहे की आज त्या जिवंत परमेश्वराने आम्हाला या शबातवारी त्याच्या पवित्र स्थानामध्ये प्रभूने त्याच्या गौरवासाठी त्याच्या महिमेसाठी आम्हाला त्याने एकत्रित केलेले आहे। याबद्दल आणि त्याच्या कृपेबद्दल त्याच्या दयेबद्दल आम्ही जोरदार टाळ्या वाजवून प्रभूला आम्ही धन्यवाद देऊया। आणि आजच्या या वेळामध्ये आम्ही परमेश्वराच्या पवित्र वचनाकडे थोड्या वेळासाठी आम्ही आमचं लक्ष केंद्रित करणार आहोत, कारण परमेश्वराचं वचन आमच्यासाठी मार्गदर्शन आहे। परमेश्वराचं वचन आमच्यासाठी त्याच्याकडनं आलेला मान्ना, त्याच्याकडनं आलेली भाकर आहे। आणि ज्या वेळेस आम्ही या भाकरीतून आम्ही खातो, या मान्यातून आम्ही खातो, तो आम्हाला आत्मिकरित्या तो तृप्त करतो। आणि आज एका महत्त्वपूर्ण विषयाला आम्ही अभ्यासणार आहोत, जो विषय आहे ख्रिस्ती जीवित क्रमाचे नियम। हालेलुया। प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही पाहतो, एखादी संस्था असेल, एखादी शाळा असेल, किंवा एखादं कॉलेज असेल, किंवा एखादी कंपनी असेल, किंवा आम्ही पाहतो की एखादी ग्रामपंचायत सुद्धा असेल, प्रत्येक काम करण्यासाठी, प्रत्येक कार्य करण्यासाठी एक नियमावली बनवलेली असते। आणि त्या नियमांच्या अंतर्गत ते काम, ती संस्था, ती ग्रामपंचायत, किंवा तो जिल्हा, किंवा आम्ही पाहतो राज्य आणि देश नियमांच्या माध्यमातून चालत असतो। नियम हे फार गरजेचे असतात, कारण त्या कारणाने ज्या चुका आहेत त्या चुका टाळल्या जातात। आणि म्हणून आम्ही ख्रिस्ती किंवा विश्वासणारे या नात्याने आम्हाला प्रत्येकानं सुद्धा प्रियांनो काही आध्यात्मिक नियमांची आवश्यकता आहे, की ज्या नियमांच्या अंतर्गत आम्ही आमचं विश्वासाचं जीवन, आमचं ख्रिस्ती जीवन आम्ही जगू शकतो। आणि अनेक ज्या चुका आहेत, अनेक पाप आहेत, अनेक प्रकारच्या दुष्ट गोष्टी आहेत की ज्यापासनं आम्ही आमचं आध्यात्मिक जीवन आम्ही वाचू शकतो आणि आमचं आध्यात्मिक जीवन अधिक शुद्ध आणि अधिक पवित्र आम्ही जगू शकतो। हालेलुया। सो या वेळामध्ये आम्ही जे वचन आहे ते वचन या समयामध्ये आम्ही वाचूया। रोमकरासपत्र याचा अध्याय 12 आणि वचन 9 ते 21 या वेळामध्ये आम्ही वाचणार आहोत। रोमन चॅप्टर 12 वर्स 9 to 21। रोम 12 अध्याय वचन 9 ते 21। प्रीतीमध्ये ढोंग नसावे, वाईटाचा वीट माना, बऱ्याला चिकटून राहा, बंधू प्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा। तुम्ही प्रत्येक जण दुसऱ्याला आदराने आपणापेक्षा थोर माना, आस्थेविषयी मंद असू नका, आत्म्यात उत्सुक असा, प्रभूची सेवा करा, आशेने हर्षित व्हा, संकटात धीर धरा, प्रार्थनेत तत्पर रहा, पवित्र जनाच्या गरजा भागवा, आतिथ्य करण्यात तत्पर असा, तुमचा छळ करणाऱ्यांना आशीर्वाद द्या, आशीर्वादच द्या, शाप देऊ नका, आनंद करणाऱ्याबरोबर आनंद करा आणि शोक करणाऱ्याबरोबर शोक करा, परस्पर एक चित्त अशा मोठमोठ्या गोष्टीवर चित्त ठेवू नका, तर लीनवृत्तीच्या लोकांचा सहवास करा, स्वतःला शहाणे समजू नका, वाईटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका, सर्व मनुष्याच्या दृष्टीने जे सात्विक ते करण्याकडे लक्ष ठेवा, शक्य तर सर्व माणसाबरोबर तुम्हाकडून होईल तितके शांतीने राहा, प्रियजन हो, सूड उगवू नका, तर देवाच्या क्रोधाला वाढ द्या, कारण असा शास्त्रलेख आहे की सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन असे प्रभू म्हणतो। उलट पक्षी तुझा शत्रू भुकेला असल्यास त्याला खावयाला दे, तानेला असल्यास त्याला प्यावयाला दे, कारण असे केल्याने तू त्याच्या मस्तकावर निखाऱ्याची रास करशील। वाईटाने जिंकला जाऊ नको, तर बऱ्याने वाईटाला जिंक। आमेन। दैवाप करो हे वचन आम्हा प्रत्येकांसाठी तो आशीर्वादित करो।
या ठिकाणी प्रियानो आम्ही पाहत आहोत की पौल रोमकराच्या या पत्रामध्ये ख्रिस्ती जीवित क्रमाचे नियम या आशयाखाली लिहिलेले ही वचन तो देत आहे रोमच्या मंडळीला. आणि आज ही वचने परमेश्वराकडनं आम्हाला येत आहे की आमच्या जीवनामध्ये सुद्धा या ख्रिस्ती जीवित क्रमाची नियमाची आवश्यकता आहे. आम्ही पाहतो की खरी ख्रिस्तीपणाची वैशिष्ट्ये आम्ही समजून घेऊयात. जर या गोष्टी आमच्या जीवनामध्ये असतील तर प्रियांनो आम्ही योग्य ट्रॅकवरती चाललेलो आहोत, योग्य मार्गावरती आम्ही चाललेलो आहोत याची स्पष्टता आम्हाला येईल. पण यातल्या गोष्टी जर आमच्या जीवनामध्ये नसतील तर याची सुद्धा आम्हाला स्पष्टता होईल की आणखी या गोष्टींची आम्हाला आवश्यकता आहे. एक वचन आम्ही वाचूया. या ठिकाणी प्रियांनो योहान कुशवर्तमान याचा अध्याय 3 आणि वचन 5 या वचनामध्ये जी गोष्ट नमूद करण्यात आलेली आहे की ख्रिस्ती जीवित क्रमाची किंवा ख्रिस्ती व्यक्तीला किंवा विश्वासणाऱ्याला ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या गोष्टी जर त्याच्या जीवनामध्ये होतात तर प्रियांनो त्याचं आध्यात्मिक जीवन वाढतं आणि तो ख्रिस्तापर्यंत किंवा ख्रिस्ती जीवन त्याचं हे वृद्धिंगत होऊन तो ख्रिस्तापर्यंत जाऊन पोहोचतो. आम्ही पाहतो की परमेश्वराची इच्छा आहे की आम्ही प्रत्येक जणांनी ख्रिस्तासारखं येशू ख्रिस्तासारखं आम्ही बनावं. आणि हा पहिला नियम किंवा पहिली गोष्ट तो आम्हा प्रत्येकांना स्पष्ट करू इच्छित आहे. वचन आम्ही वाचूयात. योहान कुशवर्तमान 3 अध्याय वचन 5, जॉन चॅप्टर 3 वर्स 5. येशूने उत्तर दिले की मी तुम्हाला खचित खचित सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्या वाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. हालेलुया. या ठिकाणी प्रियांनो वचन स्पष्टपणे प्रभू येशू ख्रिस्त नमूद करत आहे की पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्या वाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. सो जर आम्ही ख्रिस्ती या नात्याने विश्वासणाऱ्या या नात्याने जर आमचा नवीन जन्म झालेला नाही तर आणखीही आम्ही त्याच जुन्या स्वभावामध्ये, आणखी आम्ही आज सुद्धा दैहिक जीवनामध्ये, आज सुद्धा आम्ही पापाच्या जीवनामध्ये आम्ही जगत आहोत. म्हणून प्रियांनो नवीन जन्म होणं म्हणजे बाप्तिस्मा होणं, तो पाण्याने आणि आत्म्याने होणं आवश्यक आहे. कारण या ठिकाणी स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने ही गोष्ट स्पष्ट केली की मी तुम्हाला खचित खचित सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्या वाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करण्यासाठीची पहिली ही पायरी आहे ती म्हणजे पाण्याने आणि आत्म्याने बाप्तिस्मा होणं. हालेलुया, हालेलुया. या दोन्ही गोष्टी प्रियांनो फार महत्वाच्या आहेत. आणि जर पाण्याने आणि आत्म्याने जर बाप्तिस्मा होत नाही तर आज सुद्धा आमचा नवीन जन्म झालेला नाही. आम्ही ख्रिस्ती वाटचालीची आम्ही आणखी सुरुवात केलेली नाही. कधी कधी आम्ही अनेक वेळेस वेगवेगळ्या व्यक्तींना, वेगवेगळ्या गोष्टींना आम्ही घाबरतो आणि आम्ही हिम्मत करत नाही बाप्तिस्म्यासाठी. पण प्रियांनो बाप्तिस्मा ही कबुली आहे की प्रभू येशू ख्रिस्त तू माझा तारणारा, प्रभू येशू ख्रिस्त तूच माझा जिवंत देव आणि तूच उद्धार करता आणि तुझ्या रक्ताच्या द्वारे मी स्वतः माझ्या सर्व पापांची तुम्हाला मुक्तता देतो. तू माझ्यासाठी मारला गेला, तू माझ्यासाठी गाडला गेला, तू माझ्यासाठी जिवंत करण्यात आला. या सर्व गोष्टीची उघडपणे कबुली आणि वैयक्तिकरित्या कबुली देणं आहे. येशू ख्रिस्ताबरोबर मारल्या जाणं आणि येशू ख्रिस्ताबरोबर उठवली जाणं प्रियांनो या गोष्टीची ही पूर्तता आहे. आणि म्हणून प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्ताने ही गोष्ट नमूद केली की पाण्या वाचून व आत्म्यापासून जन्म घेतल्या वाचून कोणीही देवाच्या राज्यात त्याला प्रवेश मिळत नाही किंवा देवाच्या राज्यामध्ये त्याचा प्रवेश होऊ शकत नाही. ही पहिली पायरी आहे. पहिली गोष्ट आवश्यक आहे की बाप्तिस्मा पाण्याने आणि आत्म्याने होणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरी बाब जी विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये किंवा ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनामध्ये जी आवश्यक आहे, प्रगट दुसरे पेत्र अध्याय 3 आणि वचन 18, 2 पीटर चॅप्टर 3 वर्स 18, दुसरे पेत्र याचा अध्याय 3 आणि वचन 18 या ठिकाणी वचन काय सांगत आहे. दुसरे पेत्र अध्याय 3 आणि वचन 18,
येस. आणि आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त याच्या कृपेत व ज्ञानात वाढत जा. त्याला आता व अनंत कालापर्यंत गौरव असो. आमेन. हालेलुया. या ठिकाणी प्रियानो, पेत्राचं हे दुसरं पत्र, या पत्रामध्ये जी गोष्ट नमूद केलेली आहे, आमचा नवीन जन्म झाल्यानंतर आम्ही परिपूर्ण होऊ शकत नाही. परिपूर्णता आम्हाला त्याच वेळेस येते ज्या वेळेस आम्ही रोज वचन वाचतो, वचनाची प्रियांनो आम्ही आकलन करतो, वचनाचं मनन करतो, वचन आम्ही ऐकतो, सहभागी त्याला आम्ही येतो, त्यावेळेस आम्हाला वचन समजायला लागतं. हालेलुया. हालेलुया. बऱ्याच वेळेस असं होतं की बरेच जण येऊन सांगतात की पाळक साहेब, आम्हाला कधी कधी वचन समजत नाही. नवीन नवीन ज्या वेळेस आम्ही येतो प्रियांनो, आम्हाला काहीच लक्ष देत नाही. पण जसं जसं आम्ही ऐकत चालतो, देवाच्या आत्म्याने आम्ही भरत चालतो, परमेश्वराचा आत्मा, त्या प्रभूचा आत्मा आम्हाला मार्गदर्शन करतो. आणि त्यावेळेस त्याच्या आत्म्याच्या द्वारे प्रियांनो त्या वचनाचं आकलन आम्हाला होतं, त्या वचनातून आम्हाला बोध होतो, त्या वचनातून प्रियांनो आम्हाला ज्या गोष्टी शिकायला पाहिजे त्या गोष्टी आम्ही शिकायला लागतो. हालेलुया. कारण परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की त्याचा आत्मा आम्हाला मार्ग दाखवतो, त्याचा आत्मा आम्हाला शिकवतो, त्याच्या वचनातून तो आम्हाला शिकवतो, त्याच्या वचनातून तो आम्हाला बोध करतो. ही दुसरी गोष्ट आवश्यक आहे प्रत्येक विश्वासणाऱ्यांसाठी, प्रत्येक ख्रिस्ती जीवित क्रमासाठी. ती म्हणजे प्रियानो की प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त याच्या कृपेत व ज्ञानात वाढत जा. आता वाढत जाणं म्हणजे ही गोष्ट एकदाचीच आहे का? कधी कधी आम्हाला वाटतं आम्ही एकदा पवित्र शास्त्र वाचलं म्हणजे बस झालं. हालेलुया. कधी कधी आम्ही आठवड्यातून एकदाच पवित्र शास्त्र आम्ही वाचतो. आम्ही आठवड्यातून एकदाच जेवण केलं तर पुरे आहे का? नाही. आम्हाला रोज आवश्यकता आहे, आम्हाला रोज गरज आहे. हालेलुया. रोज आम्हाला पवित्र शास्त्रातून प्रियांनो ती जिवंत भाकर खाणं गरजेचे आहे. आणि ज्या वेळेस ही जिवंत भाकर आम्ही रोज आणि रोज खाऊ प्रियांनो, आम्हाला शारीरिक जगिक ताण आणि भूक मुळीच लागणार नाही. कारण आत्मिक जर आम्ही तृप्त झालो, आत्मिकरित्या जर प्रियांनो आम्हाला ताण भूक राहिली तर प्रियांनो जग आणि जगातल्या गोष्टींची आम्ही कदापिही अपेक्षा मुळीच करणार नाही. आणि म्हणून प्रियांनो या ठिकाणी पेत्र या वचनामध्ये जी गोष्ट तो नमूद करत आहे, आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त याच्या कृपेत व ज्ञानात वाढत जा. ही रोजची बाब आहे. आम्ही रोज वाढत जाणं गरजेचं आहे. रोज प्रार्थना करणं गरजेचं आहे. प्रार्थनेबरोबर प्रियांनो वचन वाचणं तितकंच महत्वाचं आहे. प्रार्थना ही परमेश्वराबरोबर आपली बोलणं आहे किंवा संभाषण आहे, पण वचन वाचणं हे परमेश्वराचं आमच्याशी बोलणं आहे. हालेलुया. म्हणून आमचं एकतर्फी बोलणं होता कामा नये, दोन्हीकडनं बोलणं होणं आवश्यक आहे. त्या पित्याचं, त्या परमेश्वराचं आमच्याशी बोलणं आणि आमचं त्या पित्याशी, त्या परमेश्वराशी बोलणं गरजेचं आहे. प्रार्थनेच्या माध्यमातून आम्ही त्याच्याशी बोलतो आणि वचनाच्या द्वारे परमेश्वर आमच्याशी बोलतो. प्रियांनो, आम्ही प्रार्थना करायला पाहिजे की परमेश्वरा, या वचनातून तू मला बोध कर. ज्या गोष्टी मला शिकायला पाहिजे त्या गोष्टीचा परमेश्वरा तुम्हाला बोध कर. तो त्याच्या आत्म्यातून त्या गोष्टी आम्हाला तो शिकवतो. सहभागितेच्या माध्यमातून प्रियांनो त्या गोष्टी तो आम्हाला शिकवतो. ज्या वेळेस आम्ही सहभागितेमध्ये येतो प्रियांनो, आम्ही सभेमध्ये येतो, आम्ही प्रियांनो एकत्रित येतो, त्यावेळेस जे वचन आम्ही ऐकतो त्या माध्यमातून सुद्धा तो आम्हाला शिकवतो. म्हणून प्रियांनो, पहिली गोष्ट नवीन जन्म होणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट की आमची रोज आध्यात्मिकरित्या वाढ होणं गरजेचे आहे वचनाच्या द्वारे. त्यानंतर यशया याचा अध्याय 61 आणि वचन 10 मध्ये, आयझाया चॅप्टर 61 वर्स 10, यशया अध्याय 61 आणि वचन 10 या ठिकाणी वचन काय सांगत आहे? मी परमेश्वराच्या ठाई अत्यंत हर्ष पावतो, माझ्या देवाच्या ठाई माझा जीव उल्हासतो. कारण जसा नवरा शेला पागोटेत लेवून स्वतःला याचकासारखा मंडित करीतो व नवरी जशी अलंकाराने स्वतःला भूषित करते, तशी त्याने मला तारणाची वस्त्रे नेसवली आहेत. मला धार्मिकतेच्या झग्याने आच्छादिले आहे. हालेलुया. यशयाच्या ग्रंथामध्ये जी गोष्ट नमूद केलेली आहे, जी तिसरी गोष्ट आमच्यासाठी आवश्यक आहे. हालेलुया. हालेलुया. ज्यावेळेस आमचा बाप्तिस्मा होतो, ज्यावेळेस आम्ही त्याच्या वचनामध्ये वाढायला लागतो, सुप्रियानो ही तिसरी गोष्ट विश्वासणाऱ्यांसाठी आवश्यक ठरते. त्याने नवीन पोशाख धारण करणं गरजेचं आहे.
हालेलुया. नवीन पोशाख हे आध्यात्मिक पोशाख आहे. हे केवळ त्या परमेश्वराला, त्या पित्याला, त्या जिवंत देवाला हे आध्यात्मिक वस्त्र दिसतात. आणि या ठिकाणी वचनामध्ये जी गोष्ट नमूद केलेली आहे की मी परमेश्वराच्या ठाई अत्यंत हर्ष पावतो, माझ्या देवाच्या ठाई माझा जीव उल्हासतो, कारण जसा नवरा शेला पागोटे लेवून स्वतःला याजकासारखा मंडित करीतो व नवरी जशी अलंकाराने स्वतःला भूषित करीते, तशी त्याने मला तारणाची वस्त्रे नेसविली आहेत, मला धार्मिकतेच्या झग्याने आच्छादिले आहे. हालेलुया. आमचं जीवन आम्ही धार्मिकतेच्या झग्याने, धार्मिकतेच्या वस्त्रांनी, तारणाच्या वस्त्रांनी आणि अलंकाराने प्रियांनो आम्ही स्वतःला भूषित करणं गरजेचं आहे. स्वतःला सजवणं गरजेचं आहे. स्वतःला प्रियांनो नवनवीन आध्यात्मिक पोशाख धारण करणं गरजेचं आहे. आणि धार्मिकतेची पोशाख प्रियांनो केवळ आम्ही धार्मिकतेच्या गोष्टी करूनच प्रियांनो आम्ही प्राप्त करून घेऊ शकतो. आम्ही सहभागितेच्या माध्यमातून, आम्ही वचनांच्या माध्यमातून, पवित्र जीवन जगल्याच्या माध्यमातून, आध्यात्मिकतेने प्रियांनो आम्ही आमचं जीवन जगल्याच्या कारणाने प्रियांनो आम्ही हे धार्मिकतेची पोशाख आम्ही धारण करू शकतो. हालेलुया. हे पोशाख देणारा, हे झगे देणारा केवळ तो पिता, तो परमेश्वर आहे. हालेलुया. आणि ज्या वेळेस तो आम्हाला देतो प्रियांनो, त्याची इच्छा आहे की आमच्या जीवनावरती असलेली प्रियांनो जी मलिन वस्त्र आहेत, पापाची मलिन वस्त्रे प्रियांनो त्यावेळेस दूर होतात ज्या वेळेस आम्ही पाण्याने आणि आत्म्याने आमचा बाप्तिस्मा होतो. हालेलुया. त्याची इच्छा आहे की आम्ही नवीन जन्म घेऊन प्रियांनो, नवीन जन्म आम्ही प्राप्त करून आम्ही धार्मिकतेची जी पवित्र शुद्ध अशी वस्त्र आहेत ते आम्ही धारण करावी, की त्या नवीन वस्त्रांच्या माध्यमातूनच आम्ही त्या परमेश्वराकडे, त्या पित्याकडे आम्ही जाऊ शकतो. हालेलुया. हालेलुया. सो आम्ही पाहिलं तिसरी बाब की नवीन पोशाख आम्ही धारण करणं गरजेचं आहे. चौथी बाब आम्ही बघूया मत्ते 5 आणि वचन 16 मध्ये. मॅथ्यू चॅप्टर 5 वर्स 16, मत्ते 5 आणि 16 या ठिकाणी वचन काय सांगत आहे. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. हालेलुया. या ठिकाणी प्रियांनो वचन आम्हाला सांगत आहे की त्यानंतरहून पहिला आम्ही पाहिलं नवीन जन्म, त्यानंतर आम्ही देवाच्या ज्ञानामध्ये आम्ही वाढलं पाहिजे. त्यानंतर प्रियांनो तिसरी गोष्ट आम्ही पाहिली की नवीन पोशाख आम्ही धारण करायला पाहिजे. आणि चौथी बाब आमच्यासाठी आहे की आमचं जीवन हे तेजस्वी जीवन असलं पाहिजे. हालेलुया. हालेलुया. आमचं आध्यात्मिक जीवन, आमची ख्रिस्ती जीवन हे तेजस्वी असलं पाहिजे. जर प्रियांनो आमचं आध्यात्मिक जीवन तेजस्वी नसेल, आमच्या जीवनामध्ये फार समस्या असतील, आमच्या जीवनामध्ये फार अडचणी असतील, आम्हीच इतरांसाठी मध्यस्थी करतो पण आम्ही अनेक समस्यांनी, अनेक अडचणींनी जर आमचं जीवन भरलेलं असेल तर बाकीचं आमच्या जीवनातून काय बोध घेते. हालेलुया. आम्ही इतरांना चांगल्या गोष्टी शिकवतो पण आम्ही शिव्या देतो, आम्ही शाप देतो, आम्ही ज्या गोष्टी करू नये त्या गोष्टी आम्ही करतो. आमचं जीवन हे तेजस्वी बनेल का? हालेलुया. प्रियांनो आमचं तेजस्वी जीवन बनण्यासाठी, आमचं जीवन पवित्रेचं आणि शुद्धतेचं जीवन बनण्यासाठी, प्रियांनो एक प्रभावशाली जीवन तयार होण्यासाठी, बनण्यासाठी आम्हाला सहभागिता, आम्हाला प्रार्थना, आम्हाला वचन या गोष्टीची आवश्यकता आहे. त्याच द्वारे प्रियांनो तो आमचं जीवन हे तेजस्वी करतो. या ठिकाणी वचनामध्ये आम्ही पाहतो की त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांच्या समोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. हालेलुया. सत्कर्म म्हणजे काय? सत्कर्म म्हणजे काय? काय वाटतं आपली परिभाषा याबद्दलची काय आहे? सत्कर्म ओके, चांगलं ते करणं, चांगले कृत्य. ओके, आणखी ओके ठीक आहे. आणखी आपलं सत्कृत्य कोणतं? चांगली कृत्य, चांगली कृत्य. बरोबर. जर आमचं जीवन हे चांगलं कृत्य करणार नसेल तर ऑटोमॅटिकली वाईट कृत्य त्यातून होणार आहे. हालेलुया. एक देवाचे सेवक या स्वरूपाने म्हणतात
की पवित्र शास्त्रामध्ये 4 शुभवर्तमान आहे, पण विश्वासणारा हा 5वा शुभवर्तमान आहे. हालेलुया. जर आम्ही 5व्या स्वरूपाने शुभवर्तमानाचं स्वभाव, वृत्ती, जीवन जर आमचं नसेल तर सत्कृत्य आमच्या जीवनातून घडत नाही. हालेलुया. आणि आमच्या जीवनाच्या द्वारे प्रियांनो जर ख्रिस्ताला जर नावे ठेवले जातात, अनेक वेळेस प्रियांनो अशा स्वरूपाने आम्ही पाहतो की लोकांची वृत्ती या स्वरूपाने बनलेली आहे, किंवा या स्वरूपाने प्रियांनो टेलिव्हिजनवरती सुद्धा दाखवण्यात आलं की ख्रिस्ती व्यक्ती म्हणजे तो दारू पिणारा, ख्रिस्ती व्यक्ती म्हणजे मारझोड करणारा. टेलिव्हिजनच्या माध्यमातून अशा स्वरूपाने दाखवण्यात आलं, पण ऍक्च्युअल मध्ये ख्रिस्ती व्यक्ती हा पवित्रतेचं जीवन जगणारा, सत्कृत्य करणारा, इतरांना मदत करणारा, इतरांची सहायता करणारा, इतरांना दुःखातून बाहेर काढणारा, इतरांसाठी आशा निर्माण करणारा ख्रिस्ती व्यक्ती ख्रिस्ती जीवन जगणारा आहे. हालेलुया. हालेलुया. सो प्रियांनो, आमचं जीवन हे ख्रिस्ताला प्रगट करणारं, कळवळ असणारं, प्रेम असणारं, दया बाळगणारं आणि दया इतरांबद्दल असणारं प्रियांनो आमचं ख्रिस्ती जीवन असायला पाहिजे. हालेलुया. सत्कृत्य पाहून आमचं तेजस्वी जीवन जर असेल तर अनेकांच्या जीवनामध्ये प्रियांनो अंधकार आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं की तुम्ही जगाचे प्रकाश आहात, तुम्ही जगाचे मीठ आहात. त्याने आम्हाला प्रकाश संबोधलेला आहे, त्याने आम्हाला मीठ संबोधलेला आहे की ज्यांच्या जीवनामध्ये अंधकार आहे तुम्ही त्यांच्यासाठी आशा बनता, तुम्ही त्यांच्यासाठी प्रकाश बनता, तुम्ही त्यांच्यासाठी एक नवीन सुरुवात बनता. आणि म्हणून आमचं जीवन हे तेजस्वी जीवन असलं पाहिजे, ख्रिस्ती विश्वासणाराचं जीवन. हालेलुया. सो प्रियांनो, ही 4थी बाब की ख्रिस्ती जीवित क्रमाचा हा नियम की ती म्हणजे तेजस्वी जीवन आमचं असलं पाहिजे, आमचा प्रकाश, आमचं सत्कृत्य किंवा सत्कर्म. त्यानंतर मत्ती 7 आणि वचन 24 मध्ये, मॅथ्यू चॅप्टर 7 वर्स 24, मॅथ्यू 7:24, मत्ती 7:24. यास्तव जो प्रत्येक जण ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो तो कोणा एका सुज्ञ मनुष्यासारखा ठरेल, त्याने आपले घर खडकावर बांधले. ओके. या ठिकाणी त्यानंतर जी 5वी बाब किंवा 5वा महत्वपूर्ण नियम ख्रिस्ती जीवनासाठी आहे, त्याने आपलं चारित्र्य बनवणं गरजेचं आहे, चारित्र्य तयार करणं गरजेचं आहे. ही गोष्ट घडवणी आहे, ही घडवल्या जाते. आणि ही केव्हा घडते? वचन या ठिकाणी स्पष्टपणे प्रभू येशू ख्रिस्त नमूद करत आहे की यास्तव जो प्रत्येक जण ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो तो कोणा एका सुज्ञ मनुष्यासारखा ठरेल, त्याने आपले घर खडकावर बांधले. फक्त वचन ऐकून प्रियांनो आमचं चारित्र्य सुधारू शकत नाही, आमचं जीवन सुधारू शकत नाही. तर वचन या ठिकाणी पुढे सांगतं की वचन ऐकून त्याप्रमाणे वागतो. हालेलुया. हालेलुया. वचन ऐकणं आणि त्या प्रकारे वागणं, वचन ऐकणं आणि त्या प्रकारे आपलं जीवन वर्तित करणं. फक्त आम्ही वचन ऐकणारेच नव्हे तर वचन ऐकून कृतीमध्ये आणणारं आम्ही बनणं गरजेचं आहे. आणि ज्या वेळेस आम्ही वचन ऐकून त्या स्वरूपाने आम्ही आमचं जीवन जगतो, वागतो, आम्ही आमचं जीवन प्रियांनो त्या स्वरूपाने सिद्ध करतो, त्याच वेळेस प्रियांनो आम्ही सुज्ञ मनुष्यासारखा आम्ही ठरतो. म्हणजे आमचं चारित्र्य आम्ही बनवायला लागतो, सुधारायला लागतो. हालेलुया. हालेलुया. चारित्र्य हे जीवनामध्ये फार महत्वाचं आहे आणि विशेषरित्या ही ख्रिस्ती जीवनामध्ये जास्त महत्वाचं आहे. जर आमचं चारित्र्य हे चांगलं नसेल तर प्रियांनो तरी सुद्धा त्याने आमची स्वीकृती केलेली आहे, तरी सुद्धा त्याने आमचा स्वीकार केलेला आहे. कारण तो प्रत्येक पापी व्यक्तीवरती प्रेम करणारा तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. पण त्याने आम्हाला संधी दिलेली असताना, त्याने आमच्या पापातून, आमच्या दुष्कृत्यातून त्याने आम्हाला मोकळीकता दिलेली असताना आता आमची जबाबदारी बनते की आमचं चारित्र्य आम्ही अधिक सुधारणूक आम्ही करावी. आमच्या जीवनामध्ये पाप आहे, आमच्या जीवनामध्ये वाईट गोष्टी आहेत, वाईट सवय आहेत, आमच्या मुखामध्ये शिव्या शाप आहेत, आमची वृत्ती ही वाईट असेल. पण प्रियांनो ज्यावेळेस आम्ही वचन वाचतो, ज्यावेळेस आम्ही वचन ऐकतो, त्यावेळेस या गोष्टीमध्ये बदल व्हायला पाहिजे. हालेलुया. जर बदल घडत नाही, बदल होत नाही,
तर प्रियांनो आजही आम्ही त्या पापामध्येच आम्ही जगत आहोत. हालेलुया. आणि ते पाप घेऊन, त्या वाईट गोष्टी घेऊन आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताकडे आम्ही मुळी जाऊ शकत नाही. त्याला सामोरे आम्ही मुळी जाऊ शकत नाही. त्याला सामोरे जाण्यासाठी आमचं चारित्र्य, आमचं स्वभाव, आमचं विचार, आमचं जीवन हे पवित्र आणि शुद्ध असायलाच पाहिजे. हालेलुया. त्यानंतर लूका सुवर्तमान 24 अध्याय वचन 32 मध्ये, लुका चॅप्टर 24 वर्स 32, लूक 24 आणि वचन 32. तेव्हा ते एकमेकास म्हणाले, तो वाटेने आपल्या बरोबर बोलत होता व शास्त्राचा उलगडा करीत होता, तेव्हा आपल्या अंतकरणाला आतल्या आत उकळी येत नव्हती काय? हालेलुया. त्यानंतर हुंची गोष्ट आमच्या प्रत्येकांसाठी आवश्यक आहे, ती म्हणजे सहभागिता. हालेलुया. सहभागिता म्हणजे एकत्रित प्रार्थनेला, सहभागितेला, सभेला येणं. जर आम्ही सहभागितेपासून दूर राहिलो तर प्रियांनो आमची आध्यात्मिक वाढ मुळीच होऊ शकत नाही. आमचं चारित्र्य सुधारल्या जाऊ शकत नाही. आमचं जीवन तेजस्वी बनवल्या जाऊ शकत नाही. आम्हाला नवीन आध्यात्मिक पोशाख प्राप्त होऊ शकत नाही. आमची आध्यात्मिक वाढ होऊ शकत नाही आणि नवीन जन्म सुद्धा त्याद्वारे होऊ शकत नाही. कारण ज्या वेळेस आम्ही सहभागितेमध्ये येतो, वचन आम्ही ऐकतो, प्रार्थना आमच्यासाठी होते, स्तुती आराधना ज्या वेळेस आम्ही करतो, प्रियांनो अनेक गोष्टींचं प्रियांनो आमच्या स्वभावामध्ये, आमच्या विचारामध्ये, आमच्या वागण्यामध्ये, आमच्या बोलण्यामध्ये प्रियांनो बदल घडायला लागतो. विश्वास करतोय या गोष्टीवरती, आम्ही विश्वास करतो. हालेलुया. कारण अनेकांचं जीवन सहभागितेच्या माध्यमातून बदललेलं आहे. हालेलुया. आणि म्हणून या ठिकाणी प्रियांनो ज्या वेळेस जे प्रेषित आहे, जे प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य आहेत, ते ही गोष्ट नमूद करतात की तेव्हा ते एकमेकास म्हणू लागले, तो वाटेने आपल्या बरोबर बोलत होता व शास्त्राचा उलगडा करीत होता, तेव्हा आपल्या अंतकरणात आपल्या आत उकळी येत नव्हती काय? सो ज्या वेळेस पवित्र शास्त्राच्या वचनाचा उलगडा आमच्या जीवनामध्ये होत असतो सहभागितेच्या माध्यमातून, सभेमध्ये आल्यानंतर होऊन, त्यावेळेस अंतकरणामध्ये उकळी फुटते प्रिया. हालेलुया. घरी बसून ही उकळी फुटेल का? हालेलुया. सो प्रियांनो आमच्या अंतकरणामध्ये वचनाचा उलगडा त्याच वेळेस होईल ज्या वेळेस आम्ही सहभागितेमध्ये येऊ. पण प्रियांनो आम्ही स्वतःला इतकं काही बांधून ठेवलंय, इतकं काही आम्ही स्वतःवरती जबाबदारी घेऊन ठेवली की आम्ही सहभागितेला यायला आम्हाला वेळच नाहीये. हालेलुया. पण प्रियांनो सैतानाची ही इच्छा आहे की आम्ही सहभागितेला जाऊ नये, पण प्रभूची इच्छा आहे की आम्ही अनेक ज्या गूढ गहन गोष्टी आहेत त्या आम्ही समजून घ्याव्या, की त्या सहभागितेच्या माध्यमातून तो आम्हाला आध्यात्मिकरित्या तो तृप्त करू इच्छितो. म्हणून सहभागिता ही ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांचा आणखी एक महत्वपूर्ण नियम आहे. हालेलुया. हालेलुया. सो त्यानंतर योहान सुवर्तमान याचा अध्याय 1 आणि वचन 12, जॉन चॅप्टर 1 वर्स 12. परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना, म्हणजे त्यांच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना, त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. हालेलुया. जरा जोरदार वाजत प्रभूच्या गौरवासाठी. या ठिकाणी वचन आम्हाला सांगत आहे की परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना, त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. आम्हाला कोणता अधिकार मिळालाय? देवाची मुले होण्याचा. पुत्रत्व आम्ही प्राप्त करून घेण्यासाठी प्रियांनो झटणं गरजेचं आहे. पुत्रत्व असं सहजासहजी मिळणार नाही. ते मिळण्यासाठी ते सिद्ध करावं लागेल. राईट. सिद्ध करावं लागेल. आणि जर आम्ही ते सिद्ध केलं नाही तर ते पुत्रत्व आम्हाला प्राप्त होईल का? नाही. ज्या प्रकारे प्रियांनो मी पाहतो की वारसा हक्क सिद्ध करावा लागतो, त्याच प्रकारे प्रियांनो आम्हाला पुत्रत्व किंवा आम्ही देवाचे पुत्र आहोत, देवाची मुलं आहोत, ही गोष्ट सिद्ध करण्यासाठी आम्हाला तसं वागावं लागेल. आमच्याकडे आमची सहभागिता आम्हाला दर्शवावी लागेल.
आमचं चारित्र्य आम्हाला सिद्ध करावं लागेल, आमचं तेजस्वी जीवन आम्हाला प्रगट करावं लागेल, आमच्या जीवनामध्ये नवीन आध्यात्मिक पोशाख आम्हाला धारण करावे लागेल, आमची आध्यात्मिक वाढ आम्हाला सिद्ध करावी लागेल, आणि महत्वाचं आम्हाला आमचा नवीन जन्म होणं आवश्यक आहे. तरच प्रियांनो आम्हाला पुत्रत्व किंवा देवाची मुले होण्याचा अधिकार आम्हाला प्राप्त होतो. नसता प्रियांनो आम्हाला देवाची मुले होण्याचा अधिकार मिळत नाही. हालेलुया, हालेलुया. सो या गोष्टी स्पष्ट आहेत. आणखी एक बघूया. योहान सुवर्तमान अध्याय 8 आणि वचन 31 आणि 32 मध्ये. जॉन चॅप्टर 8 वर्स 31 and 32 प्लीज. ज्या यहुद्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांना येशू म्हणाला, तुम्ही माझ्या वचनात राहिलात तर खरोखर माझे शिष्य आहात. तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधनमुक्त करेल. यानंतरहून आम्ही पुत्रत्व आम्हाला प्राप्त होणं आणि त्यानंतरहून प्रियांनो ज्या गोष्टीची आम्हाला आवश्यकता आहे की त्याच्या विश्वासणारा किंवा ख्रिस्ती व्यक्ती हा कायम शिक्षण घेण्यासाठी तो सिद्ध असतो, तो तयार असतो. हालेलुया, हालेलुया. तो स्वतःला शहाणा समजत नाही. जो शिष्य बनतो तो शिकत असतो, पण जो गुरु बनतो तो शिकण्याचं बंद करतो. हालेलुया. आणि अनेक असे देवाचे स्कॉलर जे ज्ञानी लोक आहेत, अभिषिक्त देवाचे दासगण आहेत, ते सुद्धा म्हणतात की मी अजूनही शिष्य आहे. आणि शिष्य ज्यावेळेस तो बनून राहतो प्रियांनो देवाचा आत्मा सुद्धा त्याला अधिक शिकवतो. म्हणून आम्हाला शिष्य बनून राहणं गरजेचं आहे. हालेलुया, हालेलुया. आणि या ठिकाणी मी पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने जी गोष्ट नमूद केली की ज्या यहुद्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना येशू म्हणाला, तुम्ही माझ्या वचनात राहिला तर खरोखर माझे शिष्य आहात. तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्त करील. या गोष्टी कोणाला समजतात? जो व्यक्ती शिष्य बनून राहतो, जो व्यक्ती शिकत राहतो. आम्हाला शिकण्याची गरज आहे. हालेलुया. शिष्य सुद्धा शिकत राहिले, कायम शिकत राहिले, शिकत राहिले, शिकत राहिले आणि त्यांनी इतरांना सुद्धा शिकवत गेले. हालेलुया. सो आम्ही सुद्धा शिकणं गरजेचं आहे आणि इतरांना शिकवणं गरजेचं आहे. आमच्या ज्ञानामध्ये कधी भर पडते माहिती आहे? क्या बात आहे. सिस्टरांनी खूप सुंदर उत्तर या ठिकाणी दिलं. ज्यावेळेस आम्ही इतरांना शिकवतो ना त्यावेळेस आमच्या ज्ञानामध्ये, स्वतःच्या ज्ञानामध्ये सुद्धा भर पडते. आणि ही शिष्याची वृत्ती आहे की तो स्वतः शिकतो आणि इतरांना सुद्धा शिकवतो. हालेलुया, हालेलुया. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने यासाठीच आमची निवड त्याने केली की आम्ही शिष्य बनावं. शिष्य बनून आम्ही स्वतः शिकून इतरांना सुद्धा आम्ही शिकवावं. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं, जा आणि सुवार्तेची घोषणा करा. त्यास पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने तुम्ही त्यांना बाप्तिस्मा द्या. त्यांना तुम्ही जे काही मी तुम्हाला शिकविले तुम्ही त्यांना जाऊन शिकवा. जे काही मी तुम्हाला आज्ञा पिले तुम्ही जाऊन त्यांना शिकवा. या गोष्टी जर आम्ही केल्या नाही तर ती गोष्ट त्या ठिकाणीच खंडित होते, त्याच ठिकाणी ती गोष्ट थांबते. आणि ज्यावेळेस ही गोष्ट आमच्या जीवनाच्या द्वारे थांबते म्हणजे आम्ही पूर्णपणे शिष्य बनत नाही. बोले यश मसीह. आम्ही पूर्ण शिष्य बनणं आणि शिष्यत्वाची कृती आम्ही आमच्या जीवनामध्ये करणं गरजेचं आहे. ज्या प्रकारे या ठिकाणी जी गोष्ट नमूद करत आहे, आम्ही 8वा मुद्दा पाहत आहोत की आम्ही शिष्य किंवा शिक्षण आम्ही घेणं गरजेचं आहे. शिक्षण ज्यावेळेस आम्ही घेत चालतो, हे शिक्षण आहे प्रियांनो वचनाचं. हालेलुया. एक शिष्य शिक्षण घेत असतो देवाच्या वचनाचं, तो बोध घेत असतो आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये. त्यानंतर 1 तिमोथी 6 आणि वचन 18 मध्ये. 1 Timothy chapter 6 verse 18. 1 तिमोथी 6:18 मध्ये. चांगले ते करावे, सत्कर्माविषयी धनवान असावे, परोपकारी व दानशूर असावे. ओके. या ठिकाणी आणखी एक महत्वपूर्ण गोष्ट आम्हाला पाहायला मिळते की वचनामध्ये आम्हाला लक्षात येते की चांगले ते करावे, सत्कर्माविषयी धनवान असावे, परोपकारी व दानशूर असावे. आमची वृत्ती ही सेवा वृत्ती असली पाहिजे. ख्रिस्ती व्यक्तीचं जीवन हे सेवा वृत्तीचं जीवन असतं. हालेलुया.
आणि आम्ही रोम करासपत्र अध्याय 12 आणि वचन 9 ते 21 मध्ये आम्ही पाहिलं की आम्ही आदरातिथ्य करण्यामध्ये आम्ही तत्पर असलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया. पाहुणचार करण्यामध्ये आम्ही तत्पर असलं पाहिजे. त्याच प्रकारे या ठिकाणी जी गोष्ट नमूद करण्यात येत आहे की चांगले ते करावे, सत्कर्माविषयी धनवान असावे. आम्ही धनवान कोणत्या बाबतीत असावं? सत्कर्म. पुन्हा पुन्हा ती गोष्ट परत आमच्या समोर येते. सत्कर्म, सत्कृत्य. हालेलुया. आणि या ठिकाणी जी गोष्ट नमूद केली जात आहे की सत्कर्माविषयी आम्ही धनवान असावे, परोपकारी व दानशूर आम्ही असावे. सेवे संदर्भात आमची जागरूकता असली पाहिजे. सेवा म्हणजे इतरांसाठी प्रार्थना करणं नव्हे. सेवा म्हणजे इतरांसाठी वचनाची सेवा करणं किंवा वचन सांगणंच नव्हे, तर सेवा हा सुद्धा एक भाग आहे. सेवेचे ऍक्च्युअली मध्ये 5 वेगवेगळे प्रकार आहेत सेवेचे. हालेलुया. एक पाळकीय सेवा सुद्धा आहे, प्रेषितीय सेवा आहे, शिक्षण सुद्धा आहे. सो प्रियांनो, 5 प्रकारची सेविकाई होत असताना ही एक महत्वपूर्ण सेविकाई आहे. ही सेविकाई ज्या प्रकारे प्रत्येक विश्वासणाऱ्यांना या वचनातून पौल बोध करत आहे, विशेषरित्या तिमोथेला तो लिहितो की चांगले करावे, सत्कर्माविषयी धनवान असावे व परोपकारी व दानशूर असावे, याबद्दलची सिद्धता आमच्या जीवनामध्ये असली पाहिजे. हालेलुया. जर या गोष्टी आम्हाला जमत नाही, येत नाही, तर आम्ही त्या गोष्टी शिकलं पाहिजे. आणि ते केव्हा शिकतो? प्रॅक्टिस केल्याने. हालेलुया. याची सुरुवात आम्हाला करावी लागेल आणि याची सुरुवात आजपासून करावी लागेल. आम्ही जर विचार केला की नाही मी कधीतरी सुरुवात करेल, मी उद्या सुरुवात करेल, मी कधीतरी सुरुवात करेल, होऊ शकणार नाही, होत नाही. आम्हाला निर्णय घेऊन एखाद्या गोष्टीची सुरुवात ज्या वेळेस आम्ही करतो त्याच वेळेस प्रियांनो आम्ही पुढे जाऊ शकतो. हालेलुया. नसता पुढे जाऊ शकत नाही. हालेलुया. त्यानंतर एक शेवटचा मुद्दा आम्ही बघूया. रोम करासपत्र अध्याय 12 आणि वचन 1 मध्ये, रोमन चॅप्टर 12 वर्स 1, रोम 12:1 मध्ये या ठिकाणी वचन काय सांगत आहे? म्हणून बंधुजनो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवतो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी, ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. हालेलुया. सो प्रत्येक एक व्यक्ती आपली सेवा तो करू शकतो, ती आध्यात्मिक सेवा त्याला ही करायचीच आहे. आध्यात्मिक सेवा. हालेलुया. ही आध्यात्मिक सेवा म्हणजे फक्त प्रार्थना करणं आणि वचनाचं उलगडा करणं किंवा वचन सांगणं नव्हे, तर विश्वासणाऱ्यांची ही आध्यात्मिक सेवा आहे. या ठिकाणी पौल रोमच्या लोकांना लिहितो की बंधुजनो हो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवितो की, तो विनंती करत आहे. काय विनंती करतो? तुम्ही आपली शरीरे काय करा? तुमचं शरीर जिवंत, पवित्र, देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावे, ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. हालेलुया, हालेलुया. आणि ज्या प्रकारे आम्हाला या ठिकाणी जी गोष्ट नमूद केली जात आहे ती आहे अर्पण संदर्भात, त्यागा संदर्भात. हालेलुया. आम्हाला अर्पण किंवा त्याग ही गोष्ट कधी कधी आवडत नाही, पण परमेश्वराने आमच्यासाठी अर्पण आणि जर त्याग त्याच्या एकुलत्या एका पुत्राचं केलं नसतं तर आज सुद्धा आम्ही पापामध्ये, आज सुद्धा आम्ही मरणाच्या वाटेवरती आणि मरणाची निश्चितता आमच्या जीवनामध्ये राहिली असती. पण परमेश्वराने आमच्यासाठी त्याग केला, त्याच्या एकुलत्या एका पुत्राचा. परमेश्वराने अर्पण केलं त्याच्या एकुलत्या एका पुत्राचं त्या वधस्तंभावरती. आणि म्हणून प्रियांनो, त्याच्या त्यागाच्या द्वारे, त्याच्या अर्पणाच्या द्वारे आम्हाला प्रत्येकांना तारण प्राप्त झालं. येशू ख्रिस्त आमच्यासाठी मारला गेला, येशू ख्रिस्त आमच्यासाठी गाडला गेला, येशू ख्रिस्त आमच्यासाठी जिवंत करण्यात आला, स्वर्गामध्ये घेण्यात आल्याने पुन्हा एकदा तो आम्हाला घेऊन जाण्यासाठी येणार आहे. ही परमेश्वर पित्याची प्रियांनो अर्पण आणि त्यागाची परिभाषा आहे की त्याने दाखवून दिलं की तो आमच्यावरती किती प्रेम करतो. हालेलुया. आज आम्ही आमच्या जीवनामध्ये काय करत आहोत? आम्ही अर्पण आणि त्याग करण्यासाठी आम्ही तत्पर, आम्ही सिद्ध आहोत का? जर आम्ही अर्पण करत नाही, आम्ही जर त्याग करत नाही, अनेक वेळेस प्रियांनो आम्हाला आवडतात त्याच गोष्टी आम्ही आमच्या जीवनामध्ये करत असतो. पण प्रियांनो, ख्रिस्ती विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये त्यागाची परिभाषा फार गरजेची आहे, त्याग फार गरजेचे आहे. अनेक वेळेस प्रियांनो आपल्याला आवडणाऱ्याच गोष्टी आम्ही परमेश्वर पित्याकडे आम्ही मागत असतो,
पण पवित्र शास्त्रामध्ये एक उदाहरण पियानो कालच्या दिवशी सुद्धा या ठिकाणी आम्ही पाहिलं की पौल म्हणतो की प्रभू माझ्या शरीरामध्ये असलेला जो काटा आहे तो दूर कर. पण पौल म्हणतो की मी 3 वेळेस हा काटा माझ्या शरीरातून दूर होण्यासाठी मी पित्याकडे परमेश्वराकडे मी प्रार्थना केली, पण त्याने तो काटा माझ्या शरीरामध्ये राहू दिला की मला जे प्रगटीकरणाचं जे ज्ञान आहे, प्रगटीकरणाचं जे दान मला मिळालेलं आहे, त्या कारणाने मी वर चढून जाऊ नये म्हणून तो सैतानाचा दूत माझ्या शरीरामध्ये ठेवण्यात आलेला आहे. हालेलुया. आम्ही हट्टाच्या द्वारे आम्ही त्या परमेश्वराचा उपहास करतो आणि सातत्याने एखाद्या गोष्टीसाठी मी प्रार्थना करतो. पण आम्ही अशी कधी प्रार्थना करतो का 1 वेळेस 2 वेळेस 3 वेळेस की पित्या माझ्या इच्छेने नव्हे तर तुझ्या इच्छेने प्रत्येक गोष्ट माझ्या जीवनामध्ये होऊ दे. ज्या वेळेस आम्ही त्याग शिकायला लागतो, ज्या वेळेस आम्ही अर्पण शिकायला लागतो पियानो, त्याच वेळेस आमचं आध्यात्मिक जीवन हे तयार व्हायला लागतं. हालेलुया. ती गोष्ट पियानो त्याच वेळेस तयार होईल ज्या वेळेस आम्ही वचनातून आम्ही ऐकू, वचनातून आम्ही ग्रहण करू, ज्या वेळेस वचनातून पियानो आम्ही आत्मिकरित्या ती गोष्ट आम्ही स्वीकारू. नसता पियानो आम्हाला ती गोष्ट प्राप्त होऊ शकत नाही. हालेलुया. सो एकंदरीत आम्ही 10 मुद्दे या ठिकाणी पाहिले. आणखी काही मुद्दे आहेत पण वेळेअभावी प्रियानो या गोष्टी आम्ही पाहत नाही. कधीतरी आम्ही परत एकदा या गोष्टी आम्ही पाहणार आहोत. सो एकंदरीत आम्ही पाहिलं की ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये किंवा ख्रिस्ती जीवनाचा जो नियम आहे तो या ठिकाणी पहिली गोष्ट त्याचा नवीन जन्म होणं गरजेचं आहे. त्याने वचनामध्ये ज्ञानामध्ये वाढणं गरजेचं आहे. त्याने नवीन पोशाख धारण करणं गरजेचं आहे आध्यात्मिक. त्यानंतर तेजस्वी जीवन त्याचं असलं पाहिजे, म्हणजे सत्कर्म किंवा सत्कृत्य त्याच्या जीवनामध्ये असलं पाहिजे. त्याच्यात काही प्रकाश असला पाहिजे आध्यात्मिक. त्यानंतर त्याने आपलं चारित्र्य त्याने बनवलं पाहिजे, सुधारलं पाहिजे. त्यानंतर त्याची सहभागिता आहे वचनासाठी मंडळी बरोबर त्याची सहभागिता असली पाहिजे. त्यानंतर त्याचं पुत्रत्व त्याने प्राप्त करून घेणं, त्याने देवाचं मूल बनणं गरजेचं आहे. त्यानंतर पियानो त्याने रोज शिक्षण घेणं गरजेचं आहे देवाच्या वचनाचं. त्यानंतर त्याने सेवा केली पाहिजे आध्यात्मिकरित्या, आपलं शरीर देवाला समर्पित करू. त्यानंतर पियानो त्याने अर्पण करायला पाहिजे आपलं आध्यात्मिक जीवन, आणि त्याने त्याग करायला पाहिजे आपल्या जीवनातून प्रत्येक वाईट गोष्टी, आपल्याला स्वतःला आवडणाऱ्या गोष्टी. हालेलुया. सो एकंदरीत या गोष्टी आम्ही अभ्यासल्यात पाहिल्या. सो आज या गोष्टीचं आम्ही आत्मपरीक्षण करू की यातल्या कुठल्या गोष्टी माझ्या जीवनामध्ये नाही. जर यातल्या काही गोष्टी आमच्या जीवनामध्ये नसतील तर या प्राप्त करण्यासाठी किंवा मिळून घेण्यासाठी प्रियानो आम्ही प्रयत्नशील असलं पाहिजे. आणि यातल्या या गोष्टी जर आमच्या जीवनामध्ये नसतील तर पियानो आम्ही तयार होऊ शकत नाही. कारण ज्या प्रकारे मी वचनामध्ये वाचलं की ज्या प्रकारे नवरी आपल्या नवऱ्यासाठी ती सिद्ध होते, तयार होते, ती चांगला पोशाख घालते, चांगलं अलंकार ती घेते आणि त्याद्वारे ती आपल्या नवऱ्यासाठी ती तयार होते. त्या प्रकारे पियानो आम्ही मंडळी या नात्याने, वधू या नात्याने आम्ही स्वतःला तयार करणं गरजेचं आहे. जर आम्ही स्वतःला तयार केलो नाही तर कोणत्या गोष्टी किंवा कोणतं अलंकार किंवा कोणती सजावट घेऊन आम्ही त्याच्या समोर जाऊ. हालेलुया. त्याने आता वेळ आम्हाला दिलेली आहे. ही वेळ कधी संपणार आहे आम्हाला माहिती नाही, पण ज्या परिस्थितीला सध्याच्या वेळामध्ये आम्ही पाहत आहोत, अनुभवत आहोत, देवाचे दास म्हणतात की आम्ही शेवटच्या दिवसामध्ये आम्ही आहोत. आणि आम्ही शेवटच्या दिवसामध्ये असताना आम्हाला अधिक तयार होण्याची गरज आहे. म्हणून प्रियानो, परमेश्वराने आम्हाला ख्रिस्ती विश्वासणाऱ्याचे किंवा ख्रिस्ती जीवनाचे जे नियम त्याने आम्हाला आता या वेळामध्ये शिकवले, सांगितले, त्यानुसार प्रियानो आम्ही तयार होणं गरजेचं आहे. जर आज आम्ही तयार झालो नाही, आज जर आम्ही सुरुवात केली नाही तर कधी आम्ही तयार होणार, कधी आम्ही सुरुवात करणार? आम्ही प्रभूला म्हणणार नाही की प्रभू आणखी थोडा वेळ दे. आम्हाला ते उदाहरण आमच्या समोर येतं की ज्या वेळेस 10 कुमारिका त्या वराला सामोरं जाण्यासाठी त्या तयार होतात. 5 शहाण्या आणि 5 मूर्ख. 5 इतक्या तयार होतात की त्या ज्या शहाण्या आहेत आपल्या बरोबर तेल घेतात आणि आपल्या कुप्पींमध्ये सुद्धा
त्या दिव्यांमध्ये सुद्धा त्या तेल घेतात. दोन्ही बाजूनी त्या तयार आहेत. पण ज्या मूर्ख आहेत त्या काय करतात? फक्त आपल्या दिव्यामध्ये तेल घेतात आणि आपल्या कुप्पींमध्ये तेल घेत नाही. आणि त्यानंतर ज्या वेळेस थोडा वेळ लागतो, आता ती वेळ लागलेली आहे, थोडा वेळ लागतो आणि त्यावेळेस त्यांना डुलकी लागते आणि नंतरहून नाद होतो आणि ते दार उघडल्या जातात. ज्या शहाण्या आहेत त्या तयार होऊन लगेच आत घेतल्या जातात. पण ज्या मूर्ख आहेत त्या म्हणतात की आम्ही जाऊन तेल घेऊन येतो, थोडा वेळ थांबा. असं होऊ शकतं का? पण नाही, त्या ठिकाणी ते दार बंद केल्या जातं. सो प्रियांनो, आजची वेळ आमच्यासाठी या स्वरूपाने त्याने देव केलेली आहे. आज जर आम्ही तयार झालो, आज जर आम्ही सिद्ध झालो, आज जर आम्ही सुरुवात केली, तरच प्रियांनो आमचं आध्यात्मिक जीवन हे ख्रिस्ती जीवन हे तयार होऊ शकतं या नियमांच्या द्वारे. म्हणून प्रियांनो, आतापर्यंत जर आम्ही बाप्तिस्मा घेतलेला नाही, आतापर्यंत आमचा नवीन जन्म झालेला नाही, आज आम्हाला डिसिजन घेणं, आज आम्हाला निर्णय करणं गरजेचं आहे. हालेलुया. फक्त आम्ही आमच्या आरोग्यासाठी, आमच्या समस्यासाठी, आमच्या अडचणीसाठी, आमच्या जीवनातील बंधनातून मुक्तता मिळण्यासाठी जर आम्ही ख्रिस्ताकडे येतो तर प्रियांनो याचा काही उपयोग नाही. आज आम्हाला निर्णय करणं गरजेचं आवश्यक आहे. आम्हाला तारणाची गरज आहे. हालेलुया. तारणाची गरज प्रत्येक व्यक्तीला आहे आणि हे तारण त्याने प्रत्येकासाठी मोफत राखून ठेवलेलं आहे. हालेलुया. म्हणून प्रियांनो, प्रत्येकांचा नवीन जन्म होणं गरजेचं आहे. ज्यांचा झालेला नाही त्यांच्यासाठी विशेष नवीन जन्म, आत्मिक वचनाची वाढ, नवीन पोशाख, तेजस्वी जीवन, चारित्र्य बनवणं, सहभागिता, पुत्रत्व, रोज त्याने वचनाचं शिक्षण, त्याने आध्यात्मिक सेवा आणि अर्पण आणि त्याग या संदर्भात या गोष्टी, आध्यात्मिक ख्रिस्ती जीवनाचे हे नियम त्याने आम्हाला स्पष्ट केलेत. परमेश्वर आम्हाला प्रत्येकांना या वचनाच्या द्वारे तो आशीर्वादित करो. आमेन. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. जोरदार. थँक्यू जीसस.